रामायणातील जटायू तुम्हाला माहीत असेलच, मात्र आता या जटायूचे अवशेष सापडलेत असा दावा करण्यात आलेला आहे। जटायूचे अवशेष असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे, पण खरंच जटायूचे अवशेष अजून आहेत का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। रामायणातील जटायूचे सापडले अवशेष। पर्वतावर सापडलेले अवशेष खरंच जटायूचे? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय। यामध्ये दावा करण्यात आलाय की हे अवशेष जटायूचे आहेत। 3000 वर्षांपूर्वीच्या रामायणात उल्लेख असलेल्या या जटायूचे अवशेष आता सापडल्याचा दावा करणारा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत आहे। या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया। रामायण काळातील जटायूचे अवशेष सापडलेत। मेरठ जवळील जटायू पर्वतात खोदकाम करताना हे अवशेष आढळले। अवशेष पुरातत्व विभागानं ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे। सीतेच्या रक्षणासाठी जटायूनं रावणाशी युद्ध केलं होतं, त्यावेळी जटायू पक्षी मारला गेला अशी आख्यायिका आहे। मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल केल्यानं खरंच हे जटायूचे अवशेष आहेत का, अजून हे अवशेष असू शकतात का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ मेरठमधील असल्याचा दावा करण्यात आलाय, मात्र याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। व्हायरल व्हिडिओतील अवशेष जटायूचे नाहीत। पर्वताचं खोदकाम करताना काही अवशेष आढळले। आढळलेले अवशेष हे जटायूचे नाहीत। अवशेष पुरातत्व विभागानं ताब्यात घेतलेत। पुरातत्व विभागाकडून या अवशेषांची तपासणी केली जातीये। त्यामुळे आमच्या पडताळणीत सापडलेले अवशेष हे जटायूचे असल्याचा दावा असत्य ठरलाय। रामायणातच या जटायूचा उल्लेख आढळलाय, त्याचे अवशेष कुठेही सापडलेले नाहीत। सध्या काही ना काही व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातीये, त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।